थँक्यू. पहिला बॉल फुल टॉस मिळाला आणि नक्कीच खातं उघडण्यासाठी यापेक्षा सुंदर चेंडू नक्कीच अक्षय गोडांबेला कधी मिळणार नव्हता. अर्थातच या सामन्यामध्ये फुल टॉस बॉल पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलं गेले. मिड विकेटला षटकार खेचलाय. स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड अक्षय गोडांबे. यावेळेस मात्र पावलांचा वापर करत पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट बॉल खेळण्याचा प्रयत्न. उजवेष्टीच्या दूरवरतून जाणारा चेंडू पंचांनी मात्र इथे वाईट बॉल घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धावेनं धावफलक वाढेल. एका चेंडूवरती 7 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार. आणखीन एक मोठा तडाखा. हा तडाखा नव्हे तर धूम धडाका. एक कडक प्रहार. बॉल मैदानावरती पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. 2 चेंडू आतापर्यंत टाकले. दोनही बॉलवरती षटकार आलेत. एक चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला जो वाईट बॉल होता. आणि काय जबरदस्त सुरुवात अक्षय गोडांबे पहिल्या 2 चेंडूवरती करतायत. दुसऱ्या बाजूला निलेश मोहिते. पहिल्या डावामध्ये देखील अशा प्रकारची सुरुवात आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या आदित्य शेळकेच्या. आता 30 इथे मैदानावरती पलटवार करण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय गोडांबे. आणखीन एक. वा भाई वा. लांब लचक षटकार. 6 धावा. थँक्यू. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. नाव आहे अक्षय गोडांबे. मॅन फ्रॉम गोटावडे. गोडांबेवाडी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. अक्षय गोडांबे निश्चितच आज गोटावडे वॉरियर संघाकडून मोठा रनचेस करायचा आहे. त्यासाठी सुरुवातही प्रचंड ताकदवर हवी. आणि इथे लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारलेत. निलेश मोहिते तयार. पुढचा बॉल. आणखीन एकदा पुढे सरसावत. याही वेळेला अक्षय गोडांबे यू ब्युटी पावलांचा वापर करत ठोकलाय. लागोपाठचा 4था षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार. अक्षय गोडांबे इज द मॅन. रिमेंबर द नेम. श्री नवखंडनाथ चषक 2025 या स्पर्धेमध्ये अक्षय गोडांबेने नवा रेकॉर्ड केलाय. पुढचा बॉल घेऊन गोल. निलेश मोहिते गोलंदाज तयार. बॉल हवेत. हो मोठी चूक. कॅच मैदानावरती ड्रॉप झालाय आणि त्यानंतर चेंडूने गाठले सीमारेषा. षटकारांपाठोपाठ आता मैदानावरती आलाय खणखणी चौकार. अक्षय गोडांबे काही तर तुपाशी नाही तर उपाशी संधी दिली होती. संधी निर्माण केली होती निलेश मोहिते यांनी. परंतु ते संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कॅच मैदानावरती निसटलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकारही आलाय. 29 धावा. पुढे सरसावत. यावेळेचा बॉल फिक करून खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नसेल. चेंडू मैदानावरती आलाय. डॉट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होतंय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. जितक्या धावा मानदेवी मान संघानं पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या तितक्या धावा मैदानावरती एकाच षटकामध्ये इथे पाहायला मिळतात गोटावडे वॉरियर्स टीम कडून अक्षय गोडांबेच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 29 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. अक्षय गोडांबे मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नक्कीच उच्च दर्जाचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आहे. बरंच हाफ टेनिस क्रिकेट गाजवलं. त्यानंतर फुल पिच टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप नक्कीच सोडली. परंतु बरेच दिवस खरं तर इंजुरीमध्ये
थोडेसे बॅकफूटवरती गेले, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक मैदानावरती. गेल्या 2 सीझन पासून आपण पाहतोय अक्षय गोडांबे पुन्हा एकदा मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतायत आणि इथे फलंदाज नवनवीन रेकॉर्डही करतायत. षटक क्रमांक 2 प्रतीक बाबळेच्या हातामध्ये बॉल. सामना करतील शेखर गोडांबे. मागच्या ओव्हरमध्ये अक्षय आणि या ओव्हरमध्ये शेखर. दोन्ही बाजूंना दोन्ही एंड आता इथे मैदानावरती जबरदस्त फटकेबाजी. फुल टॉस बॉल षटकार. फक्त 35 धावा धावफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळतात. काय जबरदस्त फलंदाजी. 7 बॉलवरती 35 झाल्यात. 23 बॉलवरती 48 बनवायच्यात. आकडे मात्र इथे पूर्णतः बदलले गेलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रतीक बाबळे. शेखर गोडांबे थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर. ऑलरेडी सफल झाले होते. पुन्हा एकदा सेम चेंडू. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. बॉल मैदानावरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न आहे यॉर्कर लेनचा. बॉल जात आहेत फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र फटके येत आहेत. फुल खास लागोपाठचे 2 षटकार. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आशिषदादा वाडकर यांचं प्रामुख्यानं शुभागमन या ठिकाणी होतोय. दादांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. पॉवर प्लेच्या खेळामध्ये खरं तर चर्चा सुरू होती. 35 ते 40 रन बनवणं गरजेचं असेल गोटावडे टीमला. अविनाश भाऊ ओवले देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत. लागोपाठचे 2 चेंडू. दोन्ही बॉलवरती चेंडू येण्याच्या अगोदर ऑफ स्टंपच्या शफल झालेले होते शेखर गोडांबे. पुन्हा एकदा शफल झाले त्यावेळेस मात्र मैदानावरती आता परफेक्ट टप्प्यावरती बॉल पडलाय. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर झालाय आणि चप्पल गतीनं हरणाची गती मैदानावरती पाहायला मिळते. अक्षय गोडांबे 2 धावा या चेंडूवरती वसूल होत आहेत आणि या 2 धावेंबरोबर धावफलकावरती धावा आहेत त्या 43. 21 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 40 धावा. मोठा रनचे टार्गेट खरं तर सेट केलं. यावेळेस देखील बॉल हवेत. फटका फसलाय. फिल्डर चेंडूच्या खाली आणि आता इथे मैदानावरती पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. या अगोदर अक्षय गोडांबेला जीवनदान आणि त्यानंतर मात्र शेखर गोडांबे यांचा देखील कॅच मैदानावरती ड्रॉप झालेला आहे. अक्षय गोडांबे बाद झाल्यानंतर किंवा शेखर गोडांबे टॉप ऑर्डर मध्ये एक जरी बॅटर बाद झाला ना मित्रांनो तरी थोडासा प्रेशर असतो बॅटिंग टीम गोटावडे वॉरियर्स वरती. परंतु आता त्या दोन्ही संधी इथे गमावलेल्या आहेत आणि मैदानावरती धावा इथे मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. 44 धावा 20 चेंडू 39 ची आवश्यकता. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावा धावफलकावरती. पाहूया नवा रेकॉर्ड पॉवर प्लेचा इथे होणार का. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय गोडांबे तयार. यावेळेसचा चेंडू बुंद्यात टाकलाय. हा बॉल मैदानावरती मोठं कुठल्या प्रकारचं प्रत्युत्तर अक्षय यांच्याकडे नव्हतं आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल. 44 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील मैदानावरती आपण पाहिलं भरपूर धावा आल्या. याही षटकामध्ये 5 चेंडूवरती 15 रन्स आलेले आहेत. धावफलकावरती 44 धावा पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा खेळाचा नक्कीच पाहतोय. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. अक्षय गोडांबे कशा प्रकारे खेळतील आणि यावेळेसचा चेंडू थोडासा पावलांचा वापर करत फुलटॉस बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता. सिंगल घेतली गेले आणि मैदानावरती पॉवर प्लेचा खेळ हा पॉवर प्ले पूर्णपणे गोटावडे वॉरियर्स संघाच्या नावावरती राहिलाय आणि धावफलकावरती 12 चेंडूवरती बनवल्या गेल्यात 45 धावा. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्यात अजूनही 38 धावा. 18 चेंडू 38 धावांची गरज. 12 बॉल वरती 45 झाल्यात. धावफलकानं मात्र इथे उच्चांक गाठलेला आहे. गोलंदाज मैदानावरती आता इथे मोठ्या चिंतेत नक्कीच पाहायला मिळतात. कमबॅक करण्यासाठी कुठला गोलंदाज आता वापरला जाईल. छोटीशी टीम्स मीटिंग या ठिकाणी मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडून होते तर तिथे मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय.
स्वर्गीय पैलवान रोहिदास मारणे यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्री नवखंडीनाथ चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। आयोजक मंडळींनी घेतलेली मेहनत, कष्ट आणि परिश्रम आणि त्यानंतर उभा राहिलेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा पाहूया याची देही याची डोळा। खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे, त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग, प्रामुख्याने उरवडे संघातील सर्व खेळाडू, अगदीच आपण जर पाहिलं तर मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये राष्ट्रीय पंच निलेशदादा मारणे पाहायला मिळतात, निलेश भाऊ काटे पाहायला मिळतात, सागरदादा पाखरे आहेत, निखिलदादा काटे आहेत, ऋषिकेशदादा भिलारे आहेत, त्याचबरोबर किशोरदादा भिलारे आहेत, योगेश भाऊ बेनगुडे आहेत, उमेशदादा बोत्रे आहेत आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग, प्रामुख्याने ओमदादा शेलार, आदित्यदादा बोत्रे देखील आपल्याला प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। आणि आपल्या स्पर्धेसाठी, स्पर्धा उंचीवरती घेऊन जाण्यासाठी अगदीच आपण जर पाहिलं तर छोट्यातलं छोटं काम ही आयोजक कमिटी आपल्या हातामध्ये घेते आणि ते काम पूर्णत्वाला नेताना देखील पाहायला मिळते। आणि त्यानंतर आयोजक मंडळींची मेहनत, मान्यवरांनी दिलेले बक्षीसरूपी प्रेम, त्यानंतर मात्र श्री नवखंडीनाथ चषक 2025 ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाते आणि मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय नवखंडीनाथ चषक ही स्पर्धा नक्कीच 4 चांद लावताना आपण ही स्पर्धा पाहतोय। आणि या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी देखील खऱ्या अर्थानं नवनवीन रेकॉर्ड करून ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती नेलेली आहे। स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम, स्पर्धेतील असणारी आगळवेगळी बक्षीस, त्यासोबत स्पर्धेमध्ये होणारे सामने कशा पद्धतीने होतात त्यावरती स्पर्धेची उंची असते। आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना तुम्ही हाय स्कोरिंग पाहिलाय, काही निवडक सामने जर वगळले आणि प्रत्येक सामना हाय व्होल्टेज हे पाहिलाय। तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आले जय पवार आणि प्रश्न इथे मैदानावरती पहिल्या बॉलवरती होता, स्वागत नाही करोगे, आणि स्वागत केले मित्रांनो अक्षय गोडांबे यांनी षटकारानं 6 धावा। कुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, कुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले वनात। नुकताच पार पडलेल्या इंजवडी चषकामध्ये कोटावडे वॉरियर संघ प्री क्वार्टरला पराभूत झाले होते, परंतु इंजवडी चषकामध्ये खऱ्या अर्थानं सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू राहिले होते अक्षय गोडांबे, बेस्ट बॅट्समन। हा पुरस्कार पटकावला होता, यावेळेस दिशा खराब, डाव्या एष्टीच्या बाहेरून बॉल टाकलाय, जसा आलाय तसा भिर 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 भिरकावलाय, चेंडू सरळ सीमा पार आलेला हा खणखणी षटकार। आरबी 10 चेंडू अक्षय गोडांबे खेळलेत, 41 धाव बनवल्यात, 410चा स्ट्राइक रेट आहे, ज्यामध्ये 6 षटकार आहे आणि 1 चौकारही आहे। अक्षय गोडांबे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच काय जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळतात। लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, या अगोदर आपण पाहिलं सुरुवातीलाच लागोपाठचे 4 षटकारही या खेळाडूने खेळलेले आहेत। झेल सुटलाय अक्षय गोडांबेचा, हो हो हो, यावेळेस पावलांचा वापर करत पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता आणि मैदानावरती काय खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत या चेंडूवरती देखील 2 धावा। या 2 धावांबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 59 रन, 59 धावा धावफलकावरती आहेत। मानदेवी मान संघाने 3 ओव्हरमध्ये 50 रन बनवले होत्या, परंतु मैदानावरती आता गोटावडे वॉरियर्स टीम आतापर्यंत 2.3 ओव्हरमध्ये रन झालेत 59, 15 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 24 धावा। 15 चेंडू 24 रनची गरज। जय पवार पुढचे 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील, कमी रन्स खर्च करावे लागतील आणि संघाला मॅच मध्ये आणावं लागेल। हो हो हो, अक्षय गोडांबे यावेळेस देखील बिग हिट करतोय, बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे, क्रंचिंग ऑफ द साऊंड आणि बॉल लॉंग ऑनला सीमा पार गेलाय। 12 चेंडूवरती 49 धावांवरती खेळतायत अक्षय गोडांबे, ज्यामध्ये तब्बल आणि तब्बल 7 षटकार जे मैदानावरती अक्षयच्या बॅट मधून आपण पाहिलेत। आणि विशेषतः हे 7 षटकार जर तुम्ही आपण पाहिले मित्रांनो तर सगळे षटकार हे ऑन साइडला आलेले आहेत। जबरदस्त बॅटिंग, 65 धावा धावफलकावरती, 14 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता। हो हो हो, यावेळेचा बॉल मैदानावरती ऑन साइडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय, एक सिंगल मैदानावरती येते आणि या सिंगल बरोबरच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात। 13 चेंडू आणि 50 धावा, नॉट आउट आहेत अक्षय गोडांबे, एकदा बॅट वरती करायचे, रेकॉर्ड केलाय श्री नवखंडीनाथ चषक या स्पर्धेमध्ये। या अगोदर हरी पाडळ यांना देखील आपण पाहिलं असाच पद्धतीनं रेकॉर्ड करताना, आता मैदानावरती पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी अक्षय गोडांबे, मॅन फ्रॉम घोटावडे
मैदानावरती आपण पाहतोय 13 चेंडूवरती 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जिथे मैदानावरती आपण पाहतोय 83 धाव्यांचा पाठलाग सुरू होताना मित्रांनो नॉट आउट आहे शेखर गोडांबे आणि अक्षय गोडांबे. 4 बॉल 15 शेखर गोडांबे, 13 बॉल 50 अक्षय गोडांबे. काय जबरदस्त लढत आहेत मैदानावरती. परंतु आता कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाला कमबॅक करण्यासाठी जे पवारला करिश्मा करावा लागेल, ही जोडी फोडावी लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील आणि प्रेशर क्रिएट करावा लागेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मैदानावरती शेखर स्ट्रायकिंग एंडला तयार. यावेळेसचा बॉल फुल्लर लेनचा होता. कुठल्या प्रकारची घाई केली जात नाहीये. हलक्या हाताने बॉल ऑन साइडला जो स्टिअर केला आणि चेंडूवरती प्राप्त केली ती एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले आहेत त्या 67. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बनवायचे असतील त्या 16 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 बॉल 16 ची गरज. नक्कीच मैदानावरती पहिल्या 3 ओव्हर मध्ये गोटावडे वॉरियर संघानं वर्चस्व गाजवलेलं आहे मित्रांनो. परंतु क्रिकेट आहे, क्षणाक्षणाला मैदानावरती क्रिकेटमध्ये समीकरण बदलताना आपण पाहतो आणि नक्कीच इथे खेळामध्ये बदल व्हायला जास्तीचा वेळ लागत नाही मित्रांनो. 2 विकेट किंवा एखादा मोठा विकेट जर आला तर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाचं कमबॅक नक्कीच होऊ शकतं आणि तो प्रयत्न करावा लागेल प्रसन्न ओझरकर यांना. संघातील अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवाचा वापर करावा लागेल. संघाचे लीडर आहेत, संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि मैदानावरती आता कॅप्टन या नात्यानं मैदानावरती आता विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. कमबॅक करण्यासाठी डॉट बॉल हाताळावे लागतील. शेखर गोडांबे ऑन स्ट्राईक तयार, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय गोडांबे. यावेळेसचा चेंडू अगदी जमीनलगत समांतर खेळला फटका. लॉंगॉन मधून निलेश मोहिते बॉलच्या पाठीमागे सिंगल येते. अगदीच मागच्या वर्षीची मुळशी प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. प्रसन्न ओझरकर अँड टीम खऱ्या अर्थानं चॅम्पियन होताना आपण पाहिली आणि त्याच संघामध्ये अक्षय गोडांबे आणि शेखर गोडांबे हे प्रसन्न यांच्या नेतृत्वाखाली खेळणारे खेळाडू त्या संघामध्ये चॅम्पियन होताना आपण पाहिलेले आहेत. एक सोबत भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, बरेच साप्तीस क्रिकेट देखील सोबत खेळलेले आहेत आणि आता मैदानावरती अगदीच आपण पाहिलं मुळशी प्रीमियर लीग स्पर्धा अक्षय गोडांबे, शेखर गोडांबे, प्रसन्न ओझरकर, निलेश मोहिते, प्रतीक बाबळे, पृथ्वीराज पवार हे जवळपास सर्वच खेळाडू जे पवार देखील आपण संघामध्ये पाहिले होते मित्रांनो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आता कमबॅक करण्यासाठी प्रसन्न ओझरकर यांना काहीशी वेगळी युक्ती मैदानावरती मांडावी लागेल. कारण अक्षय गोडांबे ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत आणि ज्या पद्धतीने ते बाउंड्री क्लिअर करतायत असा एकही षटकार नाहीये जो काही अंशी सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सर्वच लांबलचक षटकार आपण पाहिलेले आहेत. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. या चेंडूवरती सिंगल प्राप्त होते आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ 69 धावा. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 14 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. टॉस जिंकल्यानंतर मैदानावरती खरं तर गोटावडे वॉरियर संघ टॉस अतिशय महत्त्वपूर्ण होता. जी टीम जिंकेल ती टॉस जिंकून फिल्डिंगच निवडणार होती. आशिष दादा ववले यांचं प्रामुख्याने शुभागमन, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. अविनाश जी ववले यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे, मनपूर्वक हार्दिक स्वागत. यामुळे शेखर गोडांबेचा हल्ला आणि पुन्हा एकदा बॉल मैदानावरती ऑन साइडला. ताकदवर तडाखा षटकार. मेरा ही चलवा, मेरा ही चलवा, अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा, तो सारे जहां में होगा क्या मेरा ही चलवा. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. धावफलकावरती 75 धावा. शेखर गोडांबे देखील आक्रमक झालेत. 7 बॉल 23 वरती खेळतायत. हो आणखीन एक फुल्लर लेनचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. चांगली फील्डिंग डीप स्क्वेअर लेगला. एक सिंगल या चेंडूवरती येते. धावफलकावरती वाढ 76 धावा. 8 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 7 धावा. 14 बॉल 51 धावा. अक्षय गोडांबे मैदानावरती काय जबरदस्त इनिंग साकारलेली आहे. सुरुवात अतिशय जोरदार केली. पॉवर प्ले 45 रनचा आला आणि त्यानंतर मैदानावरती गोटावडे वॉरियर संघ आपण पाहतोय आता या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल मैदानावरती करतायत. 8 चेंडू 7 रनची आवश्यकता. हवे या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होणार का? प्रसन्न ओझरकर
तो करिश्मा मैदानावरती करणार का? 8 चेंडू 7 धावेंची गरज. हो यावेळेस देखील पावलांचा वापर करत बॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल मैदानामध्ये आलाय. टॉफलकावरती 77 धावा, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा. श्री नवखंडनाथ चषक या स्पर्धेतील क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 8 बॉल मध्ये 6 रन्स बनवायच्यात कुटोडे वॉरियर्स टीमला. यावेळेस मात्र रिव्हर्स स्विच हिटचा फटका, गॅप शोधलाय आणि मैदानावरती आपण पाहतोय 2 फिल्डरची दरी ओलांडत हसते हसते कट जाय रस्ते, सीमा पार, चौकार. सात चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता आहे. 81 धावा टॉफलकावरती. हायेस्ट रनचे 6 मैदानावरती दुसऱ्यांदा होताना पाहायला मिळतोय. 80+ धावा. नक्कीच चेस होतात पुढे सरसावत. षटकाराने मॅच फिनिश केली आहे. मॅन फ्रॉम घोटावडे अक्षय गोडंबे इज द मॅन. जबरदस्त फटका शेवटच्या बॉलवरती आणि वैयक्तिक 16 चेंडू तब्बल 61 धावेंची खेळी नॉट आउट अक्षय गोडंबे यांनी केलेले आहे आणि ते ठरतायत या सामन्याचे हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. आणि मोठ्या थाटात क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ ठरलेला आहे घोटावडे वॉरियर्स. वेल प्लेड. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, मनापासून आभार. आणि अक्षय गोडंबेच्या या खेळीसाठी संजय भाऊ गोडंबे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आणि प्रशांताबा शेळके यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं बक्षीस, 2000 रुपयांचं बक्षीस. आणि खरे तर मॅच फिनिश केली आहे नॉट आउट शेखर गोडंबे आणि अक्षय या जोडीनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. सन्माननीय आशिष दादा वाडकर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत आणि अविनाश भाऊ ओवले या दोन्ही मान्यवरांच्या शुभ